चौथ्या राष्ट्रीय अंध गोल बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या चमूने मारली बाजी. महाराष्ट्रातील पुरुष आणि महिला दोन्ही टीमने मिळवला फायनलमध्ये विजय. देशभरातील 6 मुलींची होणार आंतरदेशीय गोल बॉल स्पर्धेकरता निवड. चौथी अंध गोल बॉल राष्ट्रीय स्पर्धा ही पॅरागोल स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशन गोंदिया यांच्या संयुक्त तत्त्वज्ञानात गोंदिया येथील क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभराहून 17 राज्यातील दृष्टिबाधित पॅरागोल बॉल खेळाडूंनी भाग घेतला. यात 10 पुरुषांची टीम असून 7 महिला टीमद्वारे आपले कौशल्य दाखविले गेले. या राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामना 28 डिसेंबरला करण्यात आला असून अंतिम सामन्यात महाराष्ट्रातील महिला आणि पुरुष या दोन्ही टीमने विजेतापद पटकावले. यात पुरुष पॅरागोल बॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशी लढत असून महाराष्ट्र टीमने 15-9 ने गुजरातचा पराभव केला. त्यातच अंतिम सामन्यात महिला टीममध्ये सुद्धा काटेची टक्कर बघायला मिळाली. अंतिम सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध हरियाणा अशी लढत होती. 9-6 अंतराने महाराष्ट्र महिलांनी अगदी टीमने दणदणीत विजय मिळवला. चौथ्या राष्ट्रीय अंध गोल बॉल स्पर्धेत महाराष्ट्राने विजय मिळवल्यानंतर आता येणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारत सुद्धा प्रतिनिधित्व करायला तयार असणार. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पॅरागोल बॉल खेळाकरता देशभरातून 6 खेळाडूंची निवड होणार आहे. येणाऱ्या काळात पॅराऑलिम्पिक गोलबॉल स्पर्धेत भारत आपले प्रतिनिधित्व करायला सज्ज असणार, असे पॅरागोलबॉल ऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव आरती लिमजे यांनी ही विदर्भ सम्राटला माहिती दिली आहे.